हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण सँडविच ढोकळा। त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। तुम्ही दोन्ही मिक्स करून 2 वाट्या ताक पण घेऊ शकता, ताक बनवून। तर हे एवढ्या प्रमाणामध्ये आपला छान ढोकळा बनतो। तर अर्धा चम्मच साखर टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे थोडंसं चवीनुसार। थोडं तेल टाकलेलं आहे 1 चम्मच। त्यानंतर आपण सगळं साहित्य छान मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आता एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। बघा, या पद्धतीने एवढं पातळ हे असं झालेलं आहे आणि 15 मिनिटं आपण आता हे झाकण लावून ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण सँडविचसाठी चटणी बनवून घेऊ। सांबार घेतलेला आहे मूठभर, थोडंशा पुदिन्याची पानं घेतलेली आहे मूठभर आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे। थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे, थोडंसं जिरं आहे, थोडीशी साखर टाकलेली आहे आणि चाट मसाला टाकलेला आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं अद्रक टाकलेलं आहे आणि थोडंसं आपण मीठ पण टाकायचं आहे आणि थोडा निंबूचा रस टाकलेला आहे, अर्धा निंबूचा रस टाकलेला आहे आणि आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून आपण याचा छान बारीक पेस्ट करून घ्यायचा आहे। तर आता आपली ही चटणी तयार आहे। तर चला सँडविच तयार करूया। तर आपण 3 बाउलमध्ये सगळं काढून घेणार आहोत बॅटर। आपलं 1 वाटी भरून बॅटर टाकलेलं आहे एका वाटीत आणि 1 वाटी भरून दुसऱ्या वाटीत घेतलेलं आहे आणि आता आपलं अर्धी वाटी बॅटर उरलेलं आहे, तर ते आपण तिसऱ्या वाटीत घेऊन राहिलेलो आहोत। तर या पद्धतीने आपण सगळे पार्ट वेगळे वेगळे करून घेतलेले आहे आणि आता एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे। ढोकळ्याची प्लेट जोपर्यंत ग्रीस करून राहिलेली आहे तोपर्यंत मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। तर आपली जी पहिली वाटी आहे, ज्या 2 वाट्यामध्ये आपण 1 वाटी जे बॅटर टाकलं होतं त्याच्यातली जी 1 वाटी आहे पहिली वाटी, त्याच्यामध्ये अर्धा चम्मच इनो टाकलेला आहे आणि इनो टाकून पटकन आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर प्लेट आपण गरम पाण्यात ठेवायची आणि त्याच्यामध्ये ते बॅटर टाकून द्यायचं आणि छान पसरवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं आपण याला झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत ते बॅटर शिजत आहे तोपर्यंत आपण जे तिसरी वाटी होती ज्याच्यामध्ये अर्धं बॅटर होतं, अर्धी वाटी बॅटर होतं ते टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये चटणी टाकली आणि थोडासा इनो टाकलेला आहे, 1/4 चम्मच आपण इनो टाकलेला आहे। आता 5 मिनिटानंतर आपलं हे शिजलेलं आहे ढोकळा। तर त्याच्यावरती आपण ही दुसरी लेअर टाकून देणार आहोत ग्रीन चटणीची। बॅटर टाकून छान पसरवून घ्यायचं आहे। चटणी टाकलेलं जे बॅटर आहे ते पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडासा बीटरूटचा कीस टाकलेला आहे। हे ऑप्शनल आहे, बीटरूटचा कीस न टाकताही तुम्ही असं बनवू शकता, पण बीटरूट खायला छान लागतो। तर या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करा। बीटरूट किसून घेतला अर्धा आणि तो टाकलेला आहे। बीटरूटऐवजी तुम्ही गाजरचा कीस पण टाकू शकता आणि आता हे 5 मिनिटं आपण वाफवून घ्यायचं आहे। आता जे आपण 1 वाटी बॅटर काढून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये अर्धा चम्मच आपण इनो टाकलेला आहे, छान मिक्स करायचं आहे आणि आता 5 मिनिटानंतर ती लेअर आपण याच्यावरती टाकून द्यायची आहे। बघा किती सुंदर दिसून राहिलेलं आहे। या पद्धतीने आपण टाकून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं आणखी वाफवून घ्यायचं आहे। वाफवून घेतल्याच्या नंतर याला आपण थंड होऊ द्यायचं आणि बघा या पद्धतीने छान पसरवून घेतलेलं आहे आणि छान 5 मिनिटं आपण वाफवून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर बघा ढोकळा आपला तयार आहे। काढून घ्यायचा, थोडा थंड होऊ द्यायचा आणि थंड झाल्याच्या नंतरच आपण याला कट करायचं आहे। थंड होऊ द्यायचा। त्याच्यामध्ये आता आपण तडका टाकूया। थोडंसं तेल गरम केलं, जिरं मोहरीची तडका दिलेला आहे, थोडं 2-4 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकलेला आहे। तर हा तडका आपण आता ढोकळ्याच्या वरून टाकून द्यायचा आहे। आता अगोदर कट करून घेऊ, तुम्ही ह्याच्या वर डायरेक्ट पण टाकू शकता तडका। आपण याला क्यूबमध्ये कापून घ्यायचं आहे, जसा शेप पाहिजे तुम्हाला त्या हिशोबाने कापून घ्यायचं। बघा दिसायला खूप छान दिसतो आणि खायला पण तेवढंच अप्रतिम झालेला आहे। तुम्ही पण एकदा बनवून बघा। खूप मस्त असा हा ढोकळा आपला
तयार आहे। हा ढोकळा तुम्ही मुलांना डब्यावर पण देऊ शकता, दिवसभर सॉफ्ट राहतो। या पद्धतीने तुम्ही ढोकळा बनवा, मुलं पण आवडीने खूप छान खातात आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर आता आपला हा ढोकळा तयार आहे। मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याला पूर्ण फोडणी अशी लागलेली आहे। तर हा आपला आता सँडविच ढोकळा हा तयार आहे। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।